जिममध्ये आज माझी मैत्री झाली. कोणाबरोबर झाली ती पुढं सांगतेस. आम्ही दोघं निघालो जिमला. जिममध्ये गेल्यावर नेहमीप्रमाणे ट्रेडमिलवर वॉक करून जिमची सुरुवात केली. आज होतं माझं चेस्ट वर्कआउट. तर कॅमेऱ्याचं सेटिंग बिघडलं आणि इथं माझा चेहरा उडाला. तर जिममध्ये रोज एक आजी येतात. त्या जवळपास 91 वर्षाच्या आहेत. रोज माझ्याकडे बघून हसतात आणि मीही त्यांच्याकडे बघून हसत होते. आज त्यांना का कोण जाणे काय वाटलं, त्यांनी मला जवळ बोलवलं आणि त्यांच्या खिशातलं काढून हे लॉलीपॉप मला दिलं आणि ते बघून मी इतकी खुश झाले. पण प्रॉब्लेम असा होता, की बहुधा त्या चायनीज असाव्यात. त्यांना इंग्लिश नीट बोलता येत नव्हतं आणि मला तर एवढं कुठं येतंय फ्लुएंट इंग्लिश. माझं आपलं कामचलाऊ इंग्लिश. पण तोडकं-मोडकं आम्ही बोलत बराच वेळ आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवला आणि इतकं छान वाटलं. आता त्यांच्यासोबत व्हिडिओ काढला नाही, कारण ते योग्य वाटलं नसतं. पण आज एक गोष्ट मला नक्की कळाली, की मैत्रीला वयाची मर्यादा नाही आणि भाषेची अडचण नाही. तर घरातलं सामान काही संपलं होतं, तर कॉस्कोमध्ये जायचंय, पण आज वेळ नव्हता. त्यामुळे जवळच्या चपना बाजारमध्ये गेलो. अगदी लागणारं दूध, अंडी, ब्रेड सगळं खरेदी केलं आणि घरी आलो. तर स्वतःची काळजी घ्या. उद्या भेटूच. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.